नमस्कार मित्रांनो, संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, घाटी पार्ट 1 तुम्ही पाहिला त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. घाटी म्हणजे फक्त ठिकाण नाही, एक विचार आहे. सह्याद्रीच्या मातीत वाढलेला प्रत्येक माणूस परिस्थितीशी लढायला शिकतो. आम्हाला सुख सहज मिळालं नाही, म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला माहिती आहे. घाटी शब्दाचा पक्का असतो. एकदा दिलेला शब्द पाळण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी मागे हटत नाही. पाहुणा घरी आला की घर छोटं असलं तरी मन मोठं असतं. स्वतः कमी खाऊन पाहुण्यांना जेवण देणे आणि त्यांचा पाहुणचार करणे हीच आमची संस्कृती आहे. मैत्री आमच्यासाठी बोलण्यापुरती नसते. मित्र अडचणीत असेल तर फोनची वाट न पाहता आम्ही त्यांच्यासोबत उभा राहतो. आई-वडिलांचा आदर हीच आमची ताकद आहे, कारण त्यांच्या कष्टावरच आमचं आयुष्य उभं असतं. शेतकरी असो, कामगार असो किंवा नोकरी करणारा प्रत्येक मेहनती माणूस असो, प्रत्येक व्यक्तीचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या अंगात राग असेल, पण माणुसकी त्याहूनही मोठी आहे. अन्याय सहन करणार नाही, पण विनाकारण कोणावर अन्याय करणारही नाही. सह्याद्रीने आम्हाला धाडस दिलं आणि मातीने आम्हाला नम्रता शिकवली. आज घाट सोडून शहरात आलो तरी घाट आमच्यातून गेला नाही. आमची भाषा, संस्कार, माणुसकी आणि स्वाभिमान आमच्या सोबतच आहेत. लोक आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारोत, पण आम्हाला आमच्या मातीतून मिळालेल्या ओळखीचा अभिमान आहे. घाटी म्हणजे स्वाभिमान आहे, अहंकार नाही. स्वतःची किंमत माहिती असते, पण दुसऱ्याला कमी लेखत नाही. सह्याद्रीच्या डोंगरावर उभं राहून आम्ही जगाला एकच सांगतो, आम्हाला वाकवणं सोपं नाही, कारण आमच्या पाठीशी फक्त डोंगर नाही तर आमच्या मातीचा इतिहास उभा आहे. माणूस कुठे जन्मला यापेक्षा तो आपल्या मातीचे संस्कार घेऊन कसा जगतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, घाटी पार्ट 2 हा व्हिडिओ आवडला असेल तर संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू घाटी पार्ट 3 या नवीन मनोगतासह.